न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। इंजिनियर व सोसायटी चेअरमन यांना डावलून शाळा दुरुस्तीचे काम, ठेकेदार दस्तगीर मणियारवर गंभीर आरोप, कारवाईची मागणी तीव्र। जव्हार तालुक्यातील आकरे कानातपाडा येथे जिल्हा परिषद पालघर मार्फत मंजूर करण्यात आलेल्या शाळा दुरुस्तीच्या कामात गंभीर अनियमितता समोर आली आहे। संबंधित इंजिनियर व सोसायटी चेअरमन यांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा अधिकृत माहिती न देता काम सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार जव्हार येथील ठेकेदार दस्तगीर मणियार यांनी गावकऱ्यांची दिशाभूल करत हे गावाचेच काम आहे असे सांगून शाळेच्या दुरुस्तीचे काम बेकायदेशीररित्या सुरू केले। विशेष म्हणजे या कामासाठी कोणतेही अधिकृत वर्क ऑर्डर, प्रशासकीय मान्यता किंवा तांत्रिक मंजुरी नसताना काम सुरू करण्यात आले होते, जे थेट शासनाच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे मानले जात आहे। ही बाब समजताच संबंधित इंजिनियर महेश धवन यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेले काम अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले व ते त्वरित बंद करण्याचे आदेश दिले। त्यांच्या या कारवाईमुळे मोठा गैरप्रकार उघडकीस येण्यापासून टळल्याची चर्चा आहे। दरम्यान शासनाच्या नियमानुसार अशा प्रकारच्या विकासकामांबाबत सोसायटीचे चेअरमन यांनाच कामाचे नियोजन, मंजुरी व देखरेखीचा अधिकार असतो। मात्र या संपूर्ण प्रक्रियेला डावलून ठेकेदाराने थेट काम सुरू केल्यामुळे हा प्रकार केवळ नियमभंग नसून हेतुपुरस्सर गैरव्यवहाराचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणात संबंधित ठेकेदार दस्तगीर मणियार यांच्यावर महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली व ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन तसेच शासकीय कामात अनधिकृत हस्तक्षेप केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरत आहे। तसेच अशा प्रकारे बेकायदेशीररित्या काम सुरू करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट, काळ्या यादीत समावेश करण्याचीही मागणी स्थानिकांकडून होत आहे। गावकऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच शाळेच्या दुरुस्तीचे काम अधिकृत प्रक्रियेनुसार व पारदर्शक पद्धतीने तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। या गंभीर प्रकरणात जिल्हा परिषद पालघर व संबंधित विभाग आता कोणती ठोस कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वार्ताहर आय न्यूज 28 साठी ईश्वर मुकणे, पालघर जिल्हा क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट।